नमस्कार. आज आपण 3 डाळी मिक्स करून आमटी बनवणार आहोत. अतिशय खमंग आणि चविष्ट अशी ही आमटी तयार होते. तर एकदा बनवल्यानंतर तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने बनवून खाल. खूप छान चविष्ट अशी ही आमटी तयार होते. तर इथे आज आपण 3 डाळी मिक्स करून आमटी बनवणार आहोत. तर इथे एका कुकरमध्ये आपण 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मूग डाळ, त्याच वाटीने 1 वाटी मसूर डाळ. तर इथे डाळी तुम्हाला कमी अधिक जास्त घेऊ शकता. आता डाळी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि 15 ते 20 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत. तर लक्षात ठेवा, डाळी कधी पण घेताना कोणत्याही घरातील एका छोट्या वाटीचाच अंदाज घ्या, कारण डाळी डबल होतात. तर इथे डाळ छान आपली 15 ते 20 मिनिटं भिजवून झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता 4 ते 5 लसूण पाकळ्या छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर 1 मिरची मधून चिरून घेतलेली आहे आणि 1 टोमॅटो अशा पद्धतीने आपण 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि 1 छोटा कांदा, 4 ते 5 कढीपत्ता, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा आपण घरगुती लाल तिखट. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि पाव चमचा हळद आणि थोडंसं म्हणजे 1 चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत, म्हणजे डाळ छान शिजली जाते. तर आता कुकरला झाकण लावून आपण 2 ते 3 शिट्यांमध्ये छान डाळ शिजवून घेणार आहोत. तर मीडियम गॅसवर आपल्याला डाळ छान शिजवून घ्यायची आहे. तर इथे डाळ छान आपली शिजलेली आहे, पाहूया. तर इथे पाहू शकता डाळ छान अशी आपली शिजलेली आहे. तर इथे आता टोमॅटोवरील सालं काढून टाकायची आहेत, म्हणजे डाळीमध्ये मिक्स होत नाही. तर इथे आपण टोमॅटो 2 भाग करून घेतलेले, त्याच्यामुळे आपण आता अशा पद्धतीने आपण टोमॅटोवरील जे साल आहे ते काढून टाकायचं आहे आणि आता टोमॅटो आणि डाळी छान आपण मिक्स करून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता डाळ छान आपली शिजलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून झालेली आहे. तर गरम असतानाच अशा पद्धतीने डाळ आपण छान मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे छान मिळून येते. तर इथे आता डाळ तुम्हाला कितपत आमटी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे मी थोडंसं पाण्याचा वापर करणार आहे. तुम्हाला आमटी कितपत घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. तर इथे आपण डाळ छान मिक्स करून झालेली आहे, इथे पाहू शकता. तर इथे आपली डाळ पाण्यामध्ये छान मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करणार आहोत. तर एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी छान तडतडली की पाव चमचा जिरे छान तडतडू द्यायचे. तर इथे मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक आपण चिरून घेतलेल्या आहेत. तर लसूण पाकळी चिरूनच घ्या, म्हणजे खूप छान अशी आमटी तयार होते. तर इथे आपण लसूण पाकळ्या 4 ते 5 छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे आपली ही फोडणी छान तयार झालेली आहे. फोडणी करताना नेहमी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. तर इथे फोडणी छान तयार झालेली आहे आणि आपण त्यामध्ये 1 चमचा घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे. तर इथे आता आपण डाळ छान फोडणीला दिलेली आहे. खूप छान अगदी चविष्ट अशी ही आमटी तयार होते. नक्की एकदा बनवून बघा. तर ही आमटी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि अगदी आवडीने खातील. तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आता आमटीला छान 1 उकळी येऊ द्यायची आहे आणि इथे आता आपण आमटीमध्ये चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आता आमटीला छान 1 उकळी येऊ द्यायची आहे. खूप छान अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते. नक्की रेसिपी बनवून बघा. तर कोणतीही डाळीची आमटी करताना डाळीला उकळी येताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे, नाही तर ओतून जाण्याची शक्यता असते. तर इथे आमटी आपण स्लो गॅसवर छान 1 उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे पाहू शकता आमटीला छान 1 उकळी आलेली आहे आणि आता आपण चमच्याने ढवळून घेणार आहोत. तर अगदी स्लो गॅसवरच आपल्याला आमटीला छान 1 उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे आपली ही छान 3 डाळी मिक्स आमटी तयार झालेली आहे. अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते. तर वरून 1 उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. तर इथे आपली ही छान आमटी तयार झालेली आहे. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आपण गॅस बंद करायचा आहे आणि आमटी आपण आता खाली उतरवून घेतलेली आहे. तर थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने छान असा रंग येतो आमटीला.
तर नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.